कृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायामध्ये सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरामध्ये येत असतात. या सगळ्या पालख्यांमध्ये एक आदराचं, प्रत्येक संताला एक आदराचं स्थान या भारतभूमीने, या विश्वाने दिलेलं आहे. श्री संत एकनाथ महाराजाच्या पालखी तळावरती आपण सध्या आहोत. आपण जर पाहिलं की एकनाथ महाराजांची पालखी, तिचं दर्शन घेण्यासाठी भरपूर मोठी रांग जर आपण पाठीमागं पाहिलं तर सर्व वारकऱ्यांची मांदियाळी, वारकरी संत, वारकरी वैष्णव सर्वजण आज नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ही सगळी मंडळी आपल्याला बघायला मिळते. खरं तर नाथ महाराजांच्या पालखीची परंपरा तर आहेच, पण साधारणतः या पालखीमध्ये किती लोक साधारणतः दरवर्षी चालतात? कमीत कमी या वारीमध्ये 30 ते 40 हजार लोकांचा प्रस्थ चालू आहे. आपण जाणून घेतलं की 30 ते 40 हजार लोक. आपण जर पाहिलं तर 2 माणसं आपल्या घरातली सांभाळणं हे आपल्याला अवघड होतं. या अशा धकाधकीच्या जीवनामध्ये 40,000 वैष्णवांचा मेळा घेऊन आपण येता, काय आनंद होतो. सगळं पांडुरंग करून घेतो असं वाटतंय. हो, सगळं पांडुरंगाची कृपा आहे आणि यावेळी खूप चांगली व्यवस्था ठेवण्यात आली शासनाकडून. कोणाची या सत्ते चाले हे शरीर, कोण बोलावितो हरिबिन. भगवंताने बोलावल्याशिवाय या पंढरपुरामध्ये कोणालाही यायला मिळत नाही. पूर्वजन्मी पूर्व पुण्य जयाच्या पदरी, तोची वारकरी पंढरीचा. ज्याच्या गाठीशी पुण्य असतं त्यालाच फक्त पंढरपुराची आषाढी आणि कार्तिकीची वारी घडत असते. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवाच्या संगतीत गेल्याच्या नंतर सुख देखील वाटतं, समाधान देखील वाटतं आणि आनंद मिळतो. एकंदरीत या सगळ्या वारकऱ्यांच्या भावना होत्या. विठ्ठलाची गोड अशी प्रतिमा आपण जर पाहिलं, मूर्ती जर पाहिलं तर वारकऱ्याकडे आहे. आणि ही कुठून तुम्ही घेऊन आले, म्हणजे कुठून चालत आले एकंदरीत पांडुरंग? आळंदीपासनं तर पंढरपूरपर्यंत पायी वारी आली. माऊलींच्या सोबत, पालखी सोहळ्यासोबत दिंडी क्रमांक 175 यामध्ये आम्ही चालत आलेलो आहे. दिंडी क्रमांक म्हणजे दिंडी क्रमांकही सांगितला आणि तिथून आळंदीपासून विठ्ठलाची गोड अशी प्रतिमा घेऊन आपल्याला ही वारकरी. काय नाव माऊली तुमचं? पवन राकस. पवन राकस. आणि कुठले तुम्ही? नागपूर. नागपूरची ही माऊली आहे. आणि ही सगळी मंडळी एकंदरीत विठ्ठलाची मूर्ती घेऊन वारीमध्ये चालत चालत आज नाथ महाराजाच्या दर्शनाला आलेली आहे. खरं तर नाथ महाराजांचं आणि विठ्ठलाचं दृढ असं नातं तर आहेच, हे विश्वाला माहिती आहे. पुन्हा एकदा नाथ महाराजांची आणि पांडुरंगाची भेट आज तुमच्या रूपाने, काय सांगाल? काय नाही, आज अश्रू अनावर होत आहेत, कारण की सगळ्या संतांची भेट. आता एवढा दिवस आम्ही चालत आळंदी ते पंढरपूर चालत आलेलो आहे. एक विठ्ठलाची आस होती, विठ्ठलाला बघायची, एक क्षण फक्त बघायचं, फक्त विठ्ठलाची आस. त्यासाठी आम्ही चालत एवढा लांब आलेलो आहे. विठ्ठलाची आस धरली मी पंढरीची वाटा, आपण म्हणतो त्याप्रमाणे सगळ्या संतांनी मिळून विठ्ठलाची महती, म्हणजे देवाला देव पण कधी प्राप्त होतं तर त्याचा भक्त तितका ताकदीचा असला पाहिजे, त्याचा संत तितका ताकदीचा असला पाहिजे. जेव्हा संत या वारकरी संप्रदायाने विठ्ठलाच्या महतीचं वर्णन अभंगाच्या माध्यमातून केलं तेव्हा देवालाही देव पण प्राप्त झालं मंडळी. असा हा वैष्णवांची मांदियाळी आणि संतांच्या पालख्या आज पंढरपुरामध्ये आपल्याला बघायला मिळतात. हा कितीतरी वर्षाची नाथ महाराजांची परंपरा आहे. नाथ महाराजांनी अनेक अभंगाच्या माध्यमातून तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा कळवळा भगवंताच्या किंवा संतांच्या हृदयात असतो. एकंदरीत आज ह्या सगळ्या वारकऱ्यांना घेऊन इथं येताना काही अडचणी आल्या का, किंवा आल्या तर त्या कशा तुम्ही सांभाळून येता? नाही, पांडुरंगाच्या कृपानं काही अडचणी झाल्या नाही आम्हाला. काही सगळं एकदम शासनानं एकदम व्यवस्थित हे ठेवलं होतं, व्यवस्थित नियोजन केलं होतं. आणि नाथ महाराजांच्या पालखीच्या वतीने आज महाराष्ट्र शासनाचे सुद्धा धन्यवाद या सगळ्या वारकरी मंडळीने व विश्वस्तांनी. एकंदरीत पैठणवासी म्हणजे एकंदरीत जी काही सगळी वारकरी, सगळ्याच प्रांतातून वारकरी मंडळी येते, त्यामध्ये सगळीच वारकरी मंडळी सगळ्या स्तरातून, म्हणजे कुठला जिल्हा नाही, कुठला देश नाही, कुठला प्रांत नाही, कुठला जात नाही, कुठला धर्म नाही आणि कुठलंच भेदाभेद नाही. सकळाशी येथे आहे अधिकार, हे सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच उक्तीप्रमाणे सगळी वारकरी मंडळी, सर्व वैष्णव मंडळी आज पंढरपुरामध्ये आपल्याला बघायला मिळते. तुम्ही सर्वजण चालत आहात मंडळी. यंदाची पंढरीची वारी, आपली वारी, आपली परंपरा. रामकृष्ण हरी.